बीडमध्ये बुलेटच्या कर्णकर्कश सायलेन्सरवर अंबाजोगाईत पोलिसांनी कारवाई केली आहे। बीडचे पोलीस अधीक्षक बारगळ यांच्या आदेशानुसार वाहतूक पोलिसांच्या पथकाकडून मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेत 180 वाहनधारकांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून 1,30,200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। आशिष शेलारांनी निवडणूक आयोगाकडे सूचना मांडल्या आहेत। मतदान केंद्राबाहेर विविध सुविधा उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे। मतदानाचा दिवस सलग सुट्ट्यांच्या दिवशी असू नये असं शेलार म्हणाले आहेत। मतदान केंद्राबाहेर शेड, पंखे, पिण्याच्या पाण्याची सुविधा असावी, तसंच मतदान केंद्राबाहेर बॅग ठेवण्यासाठी टोकन सुविधा असावी असं देखील शेलारांनी। खासदार बजरंग सोनवणेंना औरंगाबाद खंडपीठाने नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत। खासदार म्हणून झालेली निवड रद्द करण्याची याचिकेत मागणी करण्यात आली। या याचिकेवर सुनावणी झाली असून त्यावर सोनवणेंना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली। उद्योगमंत्री उदय सामंतांनी राज ठाकरेंची भेट घेतली। या बैठकीत निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे। राज ठाकरे अमरावती दौऱ्यावर असताना उदय सामंतांनी भेट घेतली। जळगाव जिल्ह्यात बोदवड तालुक्यात मुसळधार पावसाने धुतलं। जनजीवन विस्कळीत झाल्यामुळे त्यामुळे शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली। नेमाडे महाविद्यालयात पाण्याची पूर परिस्थिती निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांना दोरे लावून सुखरूप बाहेर काढण्यात आले। पैठण शहरासह तालुक्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला। पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय। पावसामुळे आठवडे बाजारात ग्राहक आणि विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली। संगमनेर तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। पावसामुळे सोयाबीन पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले। वसमत कृषी विभागाला संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी टाळे ठोकत ठिय्या आंदोलन केले। वसमत तालुक्यात यावर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। मात्र कृषी कार्यालयाकडून मूग व उडदाच्या पिकाचं प्रयोग कागदपत्रे केल्यामुळे पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळणार नसल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला। बंदर आणि गोदी कामगारांच्या पगारवाढीचा करार संपन्न झाला। द्विपक्षीय वेतन समितीच्या बैठकीत हा करार झाला। इंडियन पोर्ट असोसिएशन आणि 6 मान्यताप्राप्त कामगार संघांमध्ये करार झाला। 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2026 पर्यंत कराराची मुदत आहे। अमोल उर्फ रॉकी बंगाळे राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश करणार आहेत। अमोल उर्फ रॉकी बंगाळेंनी शरद पवारांची भेट घेतली। अमोल बंगाळे मोहोळ मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत। अमोल बंगाळे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंचे समर्थक असल्याची माहिती आहे। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील पारडी येथे विपश्यना केंद्राचं उद्घाटन करण्यात येणार आहे। यासाठी तथागत गौतम बुद्ध यांच्या अस्थी आणण्यात येणार असल्याचं शिवसेनेचे आमदार संतोष पांगर यांनी जाहीर केलं। मात्र या अस्थी तथागत गौतम बुद्धांच्याच आहेत का याचा खुलासा प्रशासनाने द्यावा, या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। उल्हासनगर महापालिकेच्या वतीनं स्वच्छता अभियान राबवण्यात आले। महापालिकेचे आयुक्त विकास ढाकणे यांच्या आदेशाने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत राबवण्यात येत असून महापालिकेतील कर्मचारी आणि खासगी कोणार्क कंपनीच्या कर्मचारी सहभागी होते। या अभियानामध्ये 70 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता। जळगावच्या चोपडा तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे। पावसामुळे कापूस पिकाचं मोठं नुकसान झालं। नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे। जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे पावसाच्या पाण्यात रस्त्यावरील 2 दुचाकी आणि 1 सायकल वाहून गेल्याचा व्हिडिओ समोर आला। 2 दुचाकीपैकी एक दुचाकी नागरिकांच्या हाती लागली, तर दुसरी दुचाकी आणि सायकल पावसाच्या पारात वाहून गेले। धुळ्याच्या भोनगाव जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार समोर आला। विद्यार्थ्यांना दिलेल्या चॉकलेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्या आहेत। भोनगाव जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू। हिंगोलीत शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांनी शासनाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर बोंबाबोंब आंदोलन केलं। शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांना 10,000 रुपये मानधन देण्याच्या मागणीसाठी महिलांनी हे आंदोलन केलं। परभणीत उमेद महाराष्ट्र राज्य संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी सर्व कार्यरत कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली। गायरानधारकांच्या प्रश्नावर परभणीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढलाय। यावेळी गायरानधारकांना त्यांच्या नावाच्या 7/12 आणि महात्मा फुले विकास महामंडळाचे थकीत कर्ज माफ करणे यासह इतर मागण्या करण्यात आल्या। माढ्याचे आमदार बबन शिंदेंविरोधात पुतणे धनराज शिंदेंनी बंड पुकारला। धनराज शिंदेंकडून माढ्यातून निवडणूक लढण्याची घोषणा करण्यात आली। बबन शिंदेंच्या उमेदवाराला त्यांच्याच पुतण्याने आव्हान दिले।
लातूरच्या कृषी विभागातील लिपिक संवर्गीय कर्मचाऱ्यांनी आज लेखणी बंद आणि कामबंद आंदोलन करण्यात आले। पुण्याच्या कृषी आयुक्तालयातील कृषी सहसंचालक आस्थापना हे रिक्त असलेलं पद लिपिक संवर्गीय प्रवर्गातून भरण्याच्या मागणीसाठी आज कामबंद आंदोलनाची हाक दिली। यात लातूर जिल्ह्यातील सर्वच लिपिक संवर्गीय कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। पावसाचे कमबॅक झाले असतानाच उन्हाळी कांद्याला तेजीची झळाळी मिळत आहे। चाळीसगाव बाजार समितीत झालेल्या लिलावात कांद्याला 4,500चा दर मिळाला। यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। पुणे आणि सोलापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या नीरा नदीवरील बंधाऱ्याचे काम खचून गेल्याने शाळकरी विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय। बंधाऱ्याचं काम तातडीने पूर्ण करावं या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नदीमध्ये जलसमाधी आंदोलन